प्रश्न आहे 150 रुपयांमध्ये 5 रुपये व 10 रुपयांच्या समान नोटा आहेत, तर नोटांची एकूण संख्या किती? ज्यावेळेस समान नोटा दिलेल्या असतात त्यावेळेस काय करायचं, नोटांची आधी बेरीज करायची. म्हणजे एकूण नोटा 5 आणि 10च्या नोटा समान आहेत. ज्यावेळेस समान दिला असेल त्याच वेळेस त्यांची बेरीज करायची. म्हणजे नोटांची बेरीज 10 अधिक 5 किती झाले? 15. आणि आपल्याला एकूण रक्कम दिलेली आहे 150. म्हणजे 150 भागिले 15 म्हणजे नोटांची बेरीज करायची आणि एकूण रकमेला भागायचं. 15 एक 15 आणि उरलेला शून्य जसा तसा. म्हणजेच 15 10 150. म्हणजे नोटांची संख्या आली 10 आणि अशा दोन नोटा आहेत. आपल्याला एकूण नोटा काढायच्यात म्हणून 5 रुपयाच्या 10 नोटा आणि 10 रुपयाच्या 10 नोटा. म्हणजेच दोन नोटा आहेत म्हणून 2 गुणिले 2 करायचं 20. म्हणजेच एकूण नोटांची संख्या 20. म्हणजे 5च्या 10 नोटा आणि 10च्या 10 नोटा अशी टोटल रक्कम 150 येते आणि एकूण नोटांची संख्या आहे 20. हा गल्ल्यात 750 रुपये आहेत, त्यामध्ये 50 रुपये व 100 रुपयांच्या समान नोटा आहेत, तर नोटांची एकूण संख्या किती? आपल्याला इथं पण नोटांची संख्या समान दिलेली आहे आणि समान नोटा दिलेल्या आहेत आणि एकूण रक्कम आहे 750. एकूण रक्कम 750 भागिले नोटांची बेरीज करा. 50 अधिक 100 किती झाले? 50 अधिक 100 म्हणजेच 150 भागिले 150. एक शून्याला एक शून्य गेला. 15 5 75. म्हणजेच नोटांची संख्या 5 मिळाली, पण अशा दोन प्रकारच्या नोटा आहेत म्हणून गुणिले 2 10. म्हणजे एकूण नोटा 10 आहेत. म्हणजेच 50च्या 5 आणि 100च्या 5 अशा टोटल नोटा 10 आहेत.